नमस्कार. कन्या राशीच्या सर्व मंडळींनो, जय श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या लोकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच खास आहे. कारण उद्यापासून तुमच्या आयुष्यात काही अशा सकारात्मक घटना घडण्याची शक्यता आहे, ज्याची तुम्ही कदाचित अनेक दिवसांपासून मनापासून वाट पाहत आहात. गेल्या काही काळात तुम्ही खूप मेहनत केली असेल, अनेक अडचणींचा सामना केला असेल, काही कामे वारंवार रखडली असतील, काही लोकांनी तुम्हाला शब्द दिले असतील, पण तो शब्द पूर्ण केला नसेल. काही वेळा पैसा असूनही खर्च भागत नसेल आणि काही वेळा पैसा मिळण्याची अपेक्षा असताना तो वेळेवर मिळाला नसेल. पण आता परिस्थितीमध्ये हळूहळू बदल होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी येणाऱ्या काळामध्ये 1, 2 नव्हे तब्बल 11 आनंदाच्या बातम्या समोर येऊ शकतात. यामध्ये पैसा, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, नातेसंबंध, मानसन्मान, प्रवास आणि नवीन संधी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे या 11 बातम्यांपैकी 11वी बातमी सर्वात मोठी आणि महत्त्वाची आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित या 11 पैकी एखादी बातमी तुमच्या सध्याच्या परिस्थितीशी अगदी तंतोतंत जुळेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीच्या लोकांना मिळणाऱ्या त्या 11 आनंदाच्या बातम्या. पहिली आनंदाची बातमी, रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता. कन्या राशीच्या लोकांसाठी पहिली आनंदाची बातमी तुमच्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामाशी संबंधित आहे. एखादे सरकारी काम असेल, कागदपत्रांचे काम असेल, नोकरीशी संबंधित प्रक्रिया असेल, व्यवसायातील एखादा व्यवहार असेल किंवा एखाद्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या उत्तराची तुम्ही वाट पाहत असाल, तर त्या बाबतीत सकारात्मक हालचाल होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या कामासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, ते काम पुन्हा एकदा पुढे घेऊन जाण्याची संधी मिळू शकते. अचानक एखादा फोन येऊ शकतो, एखादा महत्त्वाचा मेसेज मिळू शकतो, एखाद्या व्यक्तीकडून होकार मिळू शकतो आणि तुम्हाला मनापासून वाटू शकते, शेवटी माझे काम मार्गी लागले. म्हणून उद्यापासून एखादे काम तुमच्यासाठी अचानक पुढे सरकले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. दुसरी आनंदाची बातमी, आर्थिक परिस्थितीत सुधारणा. कन्या राशीच्या लोकांसाठी दुसरी बातमी पैशाशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून आर्थिक ताण जाणवत असेल, खर्च वाढले असतील किंवा काही पैसे अडकले असतील, तर परिस्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात, थकीत पेमेंट मिळू शकते, एखाद्या जुन्या व्यवहारातून पैसे मिळू शकतात. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो, काहींना अपेक्षित असलेली आर्थिक मदत मिळू शकते. मात्र लक्षात ठेवा, पैसा मिळाला की लगेच अनावश्यक खर्च करू नका. आर्थिक परिस्थिती सुधारत असताना बचत करण्याची सवय लावा. कारण पैसा मिळणे आनंदाची गोष्ट आहे, पण पैसा योग्य पद्धतीने टिकवणे त्याहून महत्त्वाचे आहे. तिसरी आनंदाची बातमी, नोकरी करणाऱ्यांसाठी चांगली संधी. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी पुढील काळ सकारात्मक ठरू शकतो. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते. तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. काही लोकांना पदोन्नती किंवा नवीन संधीबाबत माहिती मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींनीही प्रयत्न सुरू ठेवावेत, कारण एखादा छोटासा फोन तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन येऊ शकतो. तुम्ही ज्या नोकरीची वाट पाहत आहात तिथे अर्ज करण्याची, मुलाखत देण्याची किंवा पुढील प्रक्रियेत जाण्याची संधी मिळू शकते. म्हणून नकार मिळाला म्हणून थांबू नका. प्रयत्न सुरू ठेवा, कारण एक योग्य संधी अनेक अपयशांवर पाणी फेरू शकते. चौथी आनंदाची बातमी, व्यवसायात नवीन ग्राहक आणि नवीन काम.
व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठीही चांगले संकेत आहेत. तुमच्या व्यवसायामध्ये नवीन ग्राहक येऊ शकतात. जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो. नवीन ऑर्डर मिळू शकते, नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी एखादी नवीन कल्पना सुचू शकते. छोटा व्यवसाय करत असाल तरी स्वतःला कमी समजू नका. मोठे यश अनेकदा छोट्या सुरुवातीपासूनच मिळते. तुमच्याकडे एखादी नवीन संधी आली तर तिचा शांतपणे विचार करा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका आणि कागदपत्रे नीट तपासूनच मोठे निर्णय घ्या. 5वी आनंदाची बातमी. घरामध्ये शुभ वातावरण. कन्या राशीच्या लोकांच्या घरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणारी एखादी बातमी मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे यश मिळू शकते. शिक्षणामध्ये चांगली बातमी मिळू शकते. नोकरीमध्ये यश मिळू शकते. एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. घरामध्ये नवीन वस्तू येऊ शकते. काही लोकांच्या घरात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून घरात तणाव असेल तर तो कमी करण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांशी शांतपणे संवाद साधणे आवश्यक आहे. कारण घरातील आनंद हा कोणत्याही मोठ्या संपत्तीपेक्षा महत्त्वाचा असतो. 6वी आनंदाची बातमी. नात्यांमध्ये पुन्हा गोडवा. कन्या राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात नातेसंबंधाशी संबंधित सकारात्मक बदल होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीसोबत गैरसमज झाला असेल, बोलणे बंद झाले असेल, एखाद्या जवळच्या व्यक्तीने तुमच्यापासून अंतर ठेवले असेल तर पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. कधीकधी एक फोन किंवा एक छोटासा मेसेज अनेक गैरसमज दूर करू शकतो. म्हणून जुन्या गोष्टी सतत मनात ठेवू नका. योग्य वेळ आली तर प्रेमाने संवाद साधा. नात्यामध्ये अहंकारापेक्षा समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. 7वी आनंदाची बातमी. अचानक मिळणारी खुशखबर. कन्या राशीच्या काही लोकांना अचानक एखादी खुशखबर मिळू शकते. हा फोन कुठून येईल हे सांगता येत नाही. तो नोकरीशी संबंधित असू शकतो, व्यवसायाशी संबंधित असू शकतो, पैशाशी संबंधित असू शकतो, कुटुंबातील व्यक्तींशी संबंधित असू शकतो किंवा एखाद्या जुन्या मित्राचा अचानक संपर्क होऊ शकतो. तुम्ही ज्याची अजिबात अपेक्षा करत नाही तिथून चांगली बातमी येऊ शकते. म्हणून येणाऱ्या काळात तुमच्याकडे येणाऱ्या महत्त्वाच्या कॉल्स आणि संदेशांकडे लक्ष द्या. 8वी आनंदाची बातमी. प्रवास आणि नवीन अनुभव. काही कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रवासाची शक्यता निर्माण होऊ शकते. हा प्रवास कुटुंबासोबत असू शकतो, नोकरीसाठी असू शकतो, व्यवसायासाठी असू शकतो किंवा धार्मिक स्थळी जाण्याचा योग असू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी नवीन अनुभव घेऊन येऊ शकतो. नवीन व्यक्तींशी ओळख होऊ शकते, नवीन माहिती मिळू शकते आणि कदाचित भविष्यातील एखाद्या संधीची सुरुवातही या प्रवासातून होऊ शकते. 9वी आनंदाची बातमी. मान सन्मान वाढण्याची शक्यता. कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तुमच्या मताला महत्त्व दिले जाऊ शकते. कुटुंबातील निर्णयांमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. काही लोकांना समाजात किंवा आपल्या कार्यक्षेत्रात चांगला मान सन्मान मिळू शकतो. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते त्यांनाही तुमची क्षमता समजू शकते. पण या काळात अहंकारापासून दूर राहा. यश मिळाले की नम्रता आणखी वाढवा. 10वी आनंदाची बातमी. जीवनात नवीन सुरुवात. दहावी बातमी तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीशी संबंधित आहे. कन्या राशीचे लोक जुने काम सोडून नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकतात.
काही जण नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात, काही जण व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात, काही जण नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करू शकतात, तर काही जण स्वतःच्या आयुष्यातील एखादी जुनी सवय बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन सुरुवातीला कठीण असते, पण सातत्य ठेवल्यास तीच सुरुवात मोठ्या यशाचे कारण बनू शकते. म्हणून बदलाची संधी आली तर घाबरू नका. 11वी आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी, परिस्थिती बदलण्याची सुरुवात. आता आपण पोहोचलो आहोत आजच्या व्हिडिओमधील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे. कन्या राशीच्या मंडळींनो, गेल्या काही काळात तुम्ही जे काही सहन केले आहे त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल. काही लोक तुमच्यापासून दूर गेले, काही योजना अपूर्ण राहिल्या, काही स्वप्ने थांबली, काही वेळा पैशांची अडचण आली, काही वेळा तुमच्या मेहनतीचे कौतुक झाले नाही. पण आता या सर्व अनुभवांमधून पुढे जाण्याची वेळ आली आहे. उद्यापासून तुमच्यासमोर एखादी अशी संधी येऊ शकते जी पुढील आयुष्याच्या दिशेला बदलण्याची क्षमता ठेवते. कदाचित ती संधी नोकरीमध्ये असेल, कदाचित व्यवसायामध्ये असेल, कदाचित पैशाशी संबंधित असेल, कदाचित एखाद्या व्यक्तीच्या मदतीच्या रूपात येईल किंवा एखाद्या छोट्याशा निर्णयातून मोठा बदल सुरू होईल. म्हणून कोणतीही संधी आली तर तिचा योग्य विचार करा. फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. नशीब संधी देऊ शकते, पण त्या संधीच्या यशामध्ये रूपांतर तुमची मेहनत करते. कन्या राशीच्या लोकांसाठी शेवटचा विशेष संदेश. कन्या राशीच्या मंडळींनो, आज आपण 11 आनंदाच्या बातम्या पाहिल्या. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता, आर्थिक परिस्थितीत सुधारणा, नोकरीतील नवीन संधी, व्यवसायातील नवीन ग्राहक, घरातील आनंद, नात्यांमध्ये गोडवा, अचानक मिळणारी खुशखबर, प्रवास, मान सन्मान, नवीन सुरुवात आणि शेवटी जीवनाची दिशा बदलणारी संधी. पण लक्षात ठेवा, राशी भविष्य हे श्रद्धा आणि मनोरंजनाच्या दृष्टीने घ्या. कोणताही मोठा आर्थिक, वैद्यकीय, नोकरी किंवा वैयक्तिक निर्णय केवळ राशी भविष्यावर आधारित घेऊ नका. तुमची मेहनत, तुमचे निर्णय, तुमचे सातत्य आणि सकारात्मक विचार हेच तुमच्या आयुष्यातील खरे परिवर्तन घडवू शकतात. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या आयुष्यात आनंद येणार. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कन्या राशीच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारे राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद कन्या राशींच्या सर्व लोकांवर सदैव राहो. तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, समृद्धी आणि आनंद नांदो. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.